27 एप्रिल रोजी गो सन्मान दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण भारतभर गो सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। याच मोहिमेचा भाग म्हणून कारंजा लाड शहरातही भव्य गो सन्मान यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून गोवंश रक्षणाचा आणि गो सन्मानाचा संदेश देण्यात आला। यात्रेची सुरुवात शहरातील पवित्र गायत्री मंदिर परिसरातून करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गोभक्तांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। सर्व कारंजातील भक्त महिला व पुरुष मंडळी आज इथे कारंजा तहसीलवर गो सन्मान यात्रेनिमित्त जमलेले आहे। या यात्रेची एक प्रमुख मागणी आहे की संपूर्ण भारतभरात गोवंश हत्याबंदी व्हावी, तसेच गो संवर्धन आयोग हा पूर्ण भारतभरासाठी लागू करावा, तसेच गायीला राष्ट्रीय मातेचा दर्जा देण्यात यावा। या प्रमुख मागण्यासाठी संपूर्ण भारतात 5000 तहसीलवर आज आपण हा निवेदन देणार आहोत आणि याचा पुढचा टप्पा म्हणजे आपण 2 महिन्यानंतर कलेक्टर ऑफिसला हे निवेदन देणार आहोत आणि यानंतरही सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत। त्यामुळे सर्व या वर्षभरात हा कायदा लागू व्हावा यासाठी आपल्या सर्व गोप्रेमी आज जसे जमले तसेच वेळोवेळी आपण जेव्हा आवाहन करू तेव्हा गोमातेसाठी आपण जमणार आहोत, एवढीच मी विनंती करतो। धन्यवाद। जय गोमाता। या यात्रेमध्ये कारंजा मतदारसंघाच्या आमदार सई डहाके यांनी स्वतः सहभागी होऊन गोसेवकांचा उत्साह वाढवला। या गो सन्मान यात्रेमध्ये शहरातील विविध जीवदायी संघटना, गोसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, पांझरापोड गोरक्षण संस्थेचे पदाधिकारी, गो ग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते, माहेश्वरी महिला मंडळ, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हातात भगवे ध्वज आणि गोमातेच्या सन्मानाचे फलक घेऊन कार्यकर्ते यात्रेत सामील झाले होते। शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत ही गो सन्मान यात्रा तहसील कार्यालयावर धडकली। तिथे प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। गोवंशांचे रक्षण व्हावे आणि गोशाळांना पाठबळ मिळावे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। निवेदन दिल्यानंतर या यात्रेची सांगता करण्यात आली। या यात्रेमुळे शहरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले। आज का ये जो ये है वो गौ माता की रक्षा के लिए अपन सब यहाँ जमा हुए हैं। गौ माता को राष्ट्रीय माता घोषित करना, गौ माता की हत्या रोकना ये अपना एक मेन उद्देश्य है। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।